नमस्कार। शरद पवार गटाची सोलापूरसाठी विधानसभेची रणनीती ठरली। जिल्ह्यात या 5 जागा लढवणार। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नुकतीच सोलापूर जिल्ह्यात येऊन गेली। ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात न फिरता मोजक्याच 5 विधानसभा मतदारसंघातून फिरली आहे। त्यामुळे शरद पवार गटाची सोलापूरसाठी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीत आहे आणि महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीबाबतचे जागा वाटप अजूनही झालं नाही। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। काँग्रेसने विभागीय बैठकाच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे। एकंदरीत विधानसभा जागा वाटपासंदर्भात सूत्र निश्चित नसताना या दोन्ही काँग्रेसने विधानसभा निवडणुकी संदर्भातील रणनीती आखण्यास वेग दिला आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 10 जागा लढून 8 जागा जिंकल्या आहेत। त्याप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत मोजक्याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून निवडणुका जिंकण्याचा निर्णय पक्षाने केल्याचे दिसून येत आहे। पक्षाची शिवस्वराज्य यात्रा ज्या मतदारसंघात जास्त आहे त्यातून राष्ट्रवादीचे सूत्र स्पष्टपणे दिसून येत आहे। सोलापूर जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा फिरली। यात माळशिरस, मोहोळ, सोलापूर शहर, उत्तर माढा आणि करमाळा या मतदारसंघाचा समावेश आहे। या 5 पैकी 2 मतदारसंघ वगळता शरद पवार गटाच्या उमेदवारीचे नावही निश्चित झाले आहेत। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाने लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट होत आहे। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून माजी महापौर महेश कोटे हे इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। मोहोळमधून भाजपामधून आलेले संजय क्षीरसागर यांचा उमेदवारीवर दावा आहे। मात्र पक्षाकडून येथील उमेदवारीबाबत खल सुरू आहे। माढ्यात शरद पवार गटाकडून सर्वाधिक इच्छुक आहेत संजय कोकाटे। हे पक्षात असून त्यांनी तयारी चालवली आहे। बबनराव शिंदे आणि त्यांच्या मुलानेही पवार यांची भेट घेतली आहे। याशिवाय बबनदादा शिंदेचे पुतणे धनराज शिंदे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे। तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे नाव चर्चेत आहे। शिवस्वराज्य यात्रेत खासदार अमोल कोल्हे यांनी माढ्याचा उमेदवार हे शरद पवारच आहेत असे समजूनच कामाला लागा असं आवाहन केलं आहे। माढ्याची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे। करमाळ्यातून विधानसभेची उमेदवारी ही लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरल्याचे दिसून येत आहे। माजी आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीबाबत त्याच वेळी ठरल्याची चर्चा आहे। पक्षात अनेक नेत्यांनी नारायण पाटील यांच्या उमेदवारीचे संकेतही दिले आहेत। त्यामुळे करमाळ्यातून नारायण पाटील हे उमेदवार निश्चित मानले जात आहे। लोकसभेला मोहिते पाटलांना मदत तर विधानसभेला उत्तम जानकर यांना उमेदवारी। या सूत्रानुसार माळशिरसमधून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ज्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे त्याच मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा फिरत आहे। त्यामुळे ही यात्रा फिरत असलेले मतदारसंघ शरद पवार गटाला सुटणार असं मानलं जात आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।